श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळा, ज्याप्रमाणे मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी कोणाचीही परवानगी घेत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही माझ्यावर प्रेम आणि सेवा करण्यासाठी कुणाचीही अनुमती किंवा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. हा संदेश तुमच्यापर्यंत येणे एक चमत्कार आहे. तुम्ही तुमचे जीवन आव्हानात्मक क्षण संपुष्टात येत आहे यासाठी हे ऐकत आहात. नेहमी तुमच्या पाठीशी मी उभा आहे यावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या शक्यता वाढवू शकता, कारण तुम्ही देवाकडे आला आहात. तुम्हाला जरी थकल्यासारखे वाटत असते, जे काही परिश्रम केले आहेत त्यामुळे तुमचा खूप काही निचरा झाला आहे आणि देव तुम्हाला अधिक सक्षमतेने पूर्ण करतो. इतरांसाठी जसे आशीर्वाद येतात तसे तुमच्यासाठीही येत आहेत. निश्चिंत राहा, कारण जेव्हा कोणी आपल्या पूर्ण क्षमतेने जे काही कार्य करतो, देव त्याला आशीर्वादित करतो. तुम्हाला मदत करण्यासाठी कोणी येण्याची वाट पाहू नका. तुमच्या उन्नतीसाठी स्वतः काहीतरी प्रयत्न करा. कुणी मदत करील या आशेवर जगाल तर ज्या ठिकाणी तुम्हाला हवे त्या प्रकारे कार्य पूर्ण होणार नाही आणि तुम्ही मागे राहाल. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःचे धैर्य मार्ग निवडाल तर देव तुम्हाला आशीर्वादित करतो आणि तुमच्या मार्गावर तुम्हाला पुढे नेतो. तुम्ही जरी थकला असाल तरीही देव तुमच्यासाठी मार्ग तयार करतो. काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात घडत असताना देव तुम्हाला पुरेसे आशीर्वाद पाठवतो, काही चमत्कार देतो आणि तुमच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडू लागतात. सुख, समृद्धी, चांगले आरोग्य आणि आयुष्य देव तुम्हाला देत आहे. सरळ राहा, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि बाळा, प्रत्येक दिवशी तू माझ्यावर असाच विश्वास ठेव. प्रेम करत राहशील तर असे खूप काही अनुभव येतील ज्यामुळे तुझे वादळे थांबतील. तुझ्या जीवनात स्थैर्य प्राप्त होईल. जेव्हा जेव्हा माझे आशीर्वाद येतील तेव्हा काही संकेतही मिळतील. जसे हा संदेशसुद्धा तुझ्या पुढे येणे हे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे. जागृत व्हा, देव तुम्हाला आशीर्वादित करतो. देव तुमच्या त्या जागा आनंदाने भरतो ज्या ठिकाणी तुम्हाला खूप काही त्रास झाला आहे. तुमच्या सर्व काही गोष्टी आता परिवर्तित होत आहे. जे काही सर्व चांगलं आहे आणि जे अंधकारमय आहे ते तुमच्यापासून दूर जात आहे आणि चांगलं अधिक वाढ करत आहे. जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर ते तुमचे प्रेम अधिक आनंदाने तुमच्याकडे येईल आणि तुम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा करत आहात ते तुमच्याजवळच राहील. तुमच्या इच्छा, आकांक्षा देव पूर्ण करत आहे. संकटांना घाबरून जाऊ नका, कारण सर्व काही संकट आता देव तुमच्या दूर करत आहे. तुम्ही आता खूप दूरपर्यंत चालत जरी असाल तरीही तिथे तुमच्यासाठी मोठे यश, मोठा आनंद तुमच्या जगण्यासाठी देव तुम्हाला प्रदान करत आहेत. म्हणून आनंदी राहा. या जगात जगायचे आहे तर तुमच्या विजयासाठी जगा. विजय तुमचाच होणार आहे यावर विश्वास ठेवा. कधीही अशा गोष्टींच्या मागे लागू नका जिथे काळोख आहे, जिथे अंधार आहे. त्या भविष्यात काहीही गोष्टी तुम्हाला काम येणार नाहीत, तर देवाचा दिव्य प्रकाश तुमच्यासाठी कामा येईल. देवावर विश्वास ठेवा. स्वतःचा सन्मान करा आणि इतरांचाही करा. तुम्हाला जे आनंद देतात त्यांचाही सन्मान करा. त्यांना जपा आणि ते नाते जपा, कारण तेच तुम्हाला आनंद देऊ शकतात. कारण इतर लोक जेव्हा काही तुमच्यावर खूप काही आरोप करतात किंवा तुम्हाला दुखावतात तेव्हा तीच तुमची आपली लोके तुमच्यासोबत असतात, तुम्हाला जपतात आणि तुम्हाला पुन्हा हसवतात. तेव्हा त्यांचेच आशीर्वाद घ्या, त्यांनाच जपणे सुरू करा. इतर लोकांची तुम्हाला आवश्यकता नाही, कारण ते फक्त तुम्हाला खाली दाखवतात आणि तुम्हाला अशा अडगळीच्याप्रमाणे वागवतात की तुम्ही जणू त्यांच्यासाठी एक अडगळच आहात. देव म्हणतात, ती लोक मला माहीत आहे, पण त्यांची नावे जाणून तू काय करणार? बाळा,
त्यापेक्षा जेव्हा जेव्हा तुला असे अनुभव येतात तेव्हा समजून जा की हेच ती लोकं आहेत जी तुझ्यावर निष्ठा प्रेम करत नाही आणि त्यांना तुला तुझ्या आयुष्यातून बाहेर करायचे आहे. तुम्ही जर ध्येय निश्चित केले तर ते सर्व काही घडेल. तुम्ही शोधण्याची काहीही गरज नाही. ते आपोआप एक दिवस तुमच्या समोर येतील. देव तुझी प्रार्थना ऐकत आहे म्हणून प्रार्थना करत राहा. बाळा, मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तुझ्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देऊन उंच करण्यासाठी आलो आहे. देवासमोर फक्त शांततेने बसा, नामस्मरण करा. तुमच्या मनातील प्रत्येक वादळ थांबेल, कारण ती थांबवण्याची शक्ती आज्ञा मीच देत आहे. तुमच्या समस्या सोडवण्याची तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. शोधण्याची अटळ वृत्ती पाहायची आहे. तुम्ही जे काही करता त्यामध्ये मला नेहमी अस्तित्व जाणवा. स्थान द्या. तुम्हाला दिसेल की तुमचा हा विश्वास एक तलवार बनेल जी वाईटावर विजय मिळवते, तुमच्या कमकुवतेवर मात करते आणि तुम्हाला पुढे नेते. प्रलोभनांपासून, भीतीपासून दूर राहा, कारण ते अंधारात नेण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला पुढील काळात तुमचा विजय निश्चित करायचा आहे तर देवावर विश्वास ठेवा. देव अधिक आशीर्वाद वाढवतो. देव तुमच्यासाठी ते देतो जे तुम्हाला हवे आहे आणि तुमची अनेक प्रश्ने सोडवतो. तुम्हाला चांगल्या मार्गावर नेतो. व्यवहारात दक्ष राहा. कुणीही तुमची फसवणूक करणार नाही. कुटुंबातील काही सदस्य तुमच्यावर खूप प्रेम करतात, तुमच्यासाठी कार्य करतात. तुम्हाला ते आनंद देण्यासाठी प्रत्येक क्षणाला प्रयत्न करतात. त्यांना जपणे सुरू करा. त्यांच्यासोबत वादविवाद करणे टाळा. कधीकधी त्यांची आज्ञा माना. त्यांच्यावर ओरडणे, रागावणे आणि खूप काही गोंधळ करणे थांबवा, कारण जेव्हा तुमचे प्रेम अटूट होते तेव्हाच तुमच्यातील भीती नाहीशी होते. जेव्हा तुमच्यातील प्रेम वाढते तेव्हा गरजा कमी होऊन आपोआप एकत्रित कुटुंबामुळे आनंद अधिक वाढतो. फक्त गरजांनी कुटुंब एकत्रित नाही तर प्रेमाने ते अधिक जपता येते. म्हणून प्रेमाने एकमेकांची साथ द्या. ज्या ज्या क्षणाला तुम्हाला एकटे वाटते तेव्हा परमेश्वराचे ध्यान, चिंतन तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकते. तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर देव तुमच्यासाठी ते सर्व काही देणार आहे. ज्या रोजगारासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, ज्या वाढीव नवीन संधीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, कितीही दुर्गम आज तुम्हाला ते वाटत असले तरीही तुम्हाला ते मिळणार आहे. तुमच्या आयुष्यातले काही धोके टाळले जातील. तुम्ही हा संदेश मनपूर्वक ऐकला आहे. स्वामी माऊली तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करो. तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.